हॅलो, व्हिडिओ नंबर 136. चला तर सुरू करूया आणि बघूया काय आहे ते आजचा विषय. मित्रांनो, आजचा विषय आहे थंडीपासून सुरक्षित राखा आपले हृदय. थंडीपासून सुरक्षित राखा आपले हृदय हे आपलं आजचं शीर्षक आहे. तर बघूया पुढे काय आहे ते. थंडी जेवढी वाढते तेवढा हृदयाचा त्रासही वाढतो. विशेषतः हृदयरोगाशी झुंजत असलेल्या लोकांसाठी आव्हाने वाढतात. हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअरची शक्यताही जास्त असते. युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी प्रकाशित लेखानुसार थंडीत रक्तदाब का वाढतो याचे अचूक कारण सांगितलेले नाही. पण बहुतेक विशेषज्ञ म्हणतात की हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकसतात व रक्त दाट झाल्यामुळे शरीरात रक्ताभिसरणासाठी हे पंप करायला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे रक्तदाब वाढतो व हृदयाचे आजार वाढतात. वाढतो हृदयाचा धोका काय ते बघूया. सीएडी म्हणजे काय? झुंजणाऱ्या लोकांसाठी हिवाळा त्यांच्यात कार्डियक इस्मेचिया ट्रिगर करू शकतो. झुंजणाऱ्या लोकांसाठी हिवाळा त्यांच्यात कार्डियक इस्चेमिया ट्रिगर करू शकतो, ज्यामुळे अँजायना व हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. तापमानात वेगाने होणारी घट हार्ट फेल्युअरचे कारण होऊ शकते. ज्यांना पूर्वीपासून ही समस्या असेल त्यांची लक्षणे अचानक गंभीर होऊ शकतात. व मृत्यूचा धोकाही वाढू शकतो. सर्वसामान्य सुदृढ लोकांपैकी ज्यांच्या कुटुंबात हृदयाच्या रोगाचा इतिहास आहे त्यांच्यातही कार्डियक अरेस्ट व सायलेंट हार्ट अटॅकची प्रकरणे खूप वाढतात. आता अँजायना काय बघूया. अँजायना ज्यांना कोरोनरी हार्ट डिसीजेस आहेत त्यांना हिवाळ्यात अँजायनाची म्हणजे छातीत वेदना व अस्वस्थता अशा समस्या जिला अँजायना प्रॉक्टोसिस असे म्हणतात. वाढते. जर अँजायनाची लक्षणे वेगाने बिघडत असतील तर त्वरित हृदयरोग तज्ज्ञांना दाखवावे. हार्ट अटॅक. थंडगार वारे शरीरातील उष्मा शोषून घेतात, त्यामुळे शरीराचे तापमान कमी होते. शरीराचे सामान्य तापमान 98 डिग्री फॅरनहाइट वा 37 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असते. हे 95 डिग्री फॅरनहाइट व 33 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर हायपोथेर्मिया होऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. जर आपण खूप कमी तापमानाच्या जागी राहत असाल तर त्यामुळे धमन्या आकुंचित व कडक होऊ शकतात, ज्यामुळे हृदयाकडील रक्तवाहिन्या बाधित होत असतात. त्यामुळे हार्ट अटॅक ट्रिगर होऊ शकतो. ज्यांना कोरोनरी हार्ट डिसीज असतो त्यांना थंडीत हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. हार्ट अटॅकचे संकेत दिसून येत असल्यास हे उपाय करावे. काय उपाय आहेत ते बघूया आपण. त्वरित जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवावी. नंबर 2, जर आईस्क्रीम जवळ असेल तर ती पाण्यासोबत घ्यावी. नंबर 3, शांत राहावे, आराम करावा, तणाव घेऊ नये
कार्डियक अरेस्ट. कार्डियक अरेस्ट काय बघूया. आपल्या देशात हृदयाच्या आजाराने होणाऱ्या मृत्यूपैकी निम्म्या केसेस कार्डियक अरेस्टच्या असतात. म्हणजे काय बघूया. कार्डियक अरेस्टमध्ये हृदयापर्यंतचा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद होतो. बापरे. यामध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी वेळ मिळत नाही. हृदय, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण, अत्याधिक धूम्रपान करणारे व त्यांच्या कुटुंबात पूर्वीपासून हार्ट अटॅकची समस्या आहे, त्यांनी थंडीत विशेष काळजी घ्यायला हवी. मित्रांनो, लक्षात ठेवा. हार्ट फेल्युअर काय बघूया. हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाने जेवढे रक्त पंप करायला पाहिजे हवे तेवढे करू न शकणे याला हार्ट फेल्युअर असे म्हणतात. थंडीत शरीराचे तापमान सामान्य राखण्यासाठी शरीराला जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे हृदयाला जास्त दबाव पडतो व हृदय पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. ही स्थिती हार्ट फेल्युअरचे कारण बनू शकते. लक्षात घ्या मित्रांनो. हृदय रुग्णांनी लक्षात ठेवावे काय काय अशा गोष्टी ते सांगत आहेत बघा. लक्षात ठेवा. जेव्हा तापमान अत्यंत कमी असेल तेव्हा बाहेर पडणे टाळावे. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास थंडीत सकाळी बाहेर फिरायला जाऊ नये. सकाळी निसर्गतः रक्तदाब थोडा वाढतो. संध्याकाळी सूर्योदयापूर्वी सूर्य मावळण्यापूर्वी फिरावे. नियमित रक्तदाब तपासावा. जास्त असल्यास त्वरित त्याची व्यवस्था करावी. जास्त शारीरिक श्रम करू नयेत. हिवाळा सुरू होण्यापूर्वी स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी. नियमित हेल्थ चेकअप करून घ्यावी. सर्दी खोकला टाळण्यासाठी जास्त दक्षता बाळगावी, कारण या काळात निमोनिया व इतर आरोग्य समस्या धोका वाढतो. असं मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपलेला आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. जय हिंद. नमस्कार. जय हिंद.